नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप होण्यास सुरुवात झाली. यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचा एकसुद्धा रुपये पडला नसेल तर तुम्हाला 2 कामे लगेच करायचे. त्यानंतर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती म्हणजेच डायरेक्ट डेबिटद्वारे तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहे. तर कोणती ते महत्त्वपूर्ण कामे तुम्हाला करायची आहेत, संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून द्यायचे आहे. चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर पाहू शकता अशा काही पद्धतीने गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे फार्मर आय डी. तर पाहू शकता व्यवस्थित त्या स्पेलिंग टाकायची फार्मर आय डी. त्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल केलं तर एकदम खाली यायचे. खाल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट दिसते फार्मर रजिस्ट्री, तर या बटनावरती तुम्हाला ह्या मेनूवरती क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता ॲग्री स्टॅकवरती आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा असं काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर पाहू शकता वेबसाईट व्यवस्थित त्या लोड झाली आहे. यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला इथे विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे. येऊ शकते इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतोय चेक एनरोलमेंट स्टेटस. तर बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 मेनूबार पाहायला मिळतील. त्यापैकी तुम्हाला आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर पुढे चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर चेक या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी खाली पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करत एकदम खाली यायचे. खाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुमचं अप्रूव्ह स्टेटस जर अप्रूव्ह असेल तरच तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. यानंतर तुम्हाला 2 नंबरचं काम करायचं आहे. ते कोणतं काम आहे ते पाहूयात. आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे यानंतर सर्च करायचं आहे आधार सेडिंग स्टेटस. तर सर्च करायचं आहे. तर पाहू शकता आपण सर्च केलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट दिसते ते वरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला अशा काही पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस पाहायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी एकदम सोपी अशी पद्धत आहे, ते तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी लॉग इन करून घेतो त्यानंतर आपली प्रोफाईल सक्सेसफुली लॉग इन होऊन जाईल. तर पाहू शकता आता या ठिकाणी आपली प्रोफाईल लॉग इन झाली. तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला 5 नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे बँक सेडिंग स्टेटस. तर या बटनावरती तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला बरोबरची टिक मार्क असेल मला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर कोणत्या बँक खात्यावरती मिळणार आहे ते बँक खातंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 3 नंबरला पाहू शकता या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. तुम्हाला KYCची गरज पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं फार्मर आय डी अप्रूव्ह असणं गरजेचं आहे. असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.